नाही, आता दमानिया मॅडम जे आहेत त्यांनी सातत्याने हे आरोप जे आहेत वेगवेगळ्या लीडर्सवरती आत्तापर्यंत केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अजूनपर्यंत कुठल्याही लीडरचा आरोप जो आहे तो अजूनपर्यंत त्यांनी काही सिद्ध केलेला नाही आहे। एखादी घटना झाली आणि एखाद्या लीडरला टार्गेट करायचं असेल तर दमानिया मॅडम त्या ठिकाणी असतात। आता त्यांनी 96 तासाची मुदत सरकारला द्यावी, त्याच्यानंतर अजितदादांना द्यावी, मुख्यमंत्र्यांना द्यावी, या गोष्टीने फार काही फरक पडत नसतो। जी वस्तुस्थिती असेल ती अजितदादा जाणून घेत आहेत, मुख्यमंत्री जाणून घेत आहेत आणि राज्याच्या प्रमुखांना जो निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या काळामध्ये जर का मुंडे साहेब खरोखर दोषी असतील तर कारवाई होईल, परंतु विनाकारण केवळ फक्त एखाद्या नेत्याला टार्गेट करून चालायचं म्हणून जर का एखादी प्रक्रिया ठरवून राबवली जात असेल तर या असल्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कुरबुरी ज्या आहेत महायुतीमधल्या, विशेषतः मग राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेमधल्या पालकमंत्री पदाचा वाद पण चिघळलेला आहे। सातत्याने आरोप प्रत्यारोप होतात, नाराजी प्रत्येकजण बोलून दाखवतो आहे या सगळ्या संदर्भामध्ये। नाही, मला तरी असं वाटत नाही की कोणी नाराजी बोलून दाखवतं, पण काही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री जे असतील किंवा काही पदाधिकारी असतील तर ते एक ठराविक साच्यामध्ये सातत्याने असे वादग्रस्त विधानं करत असतात। खरं तर त्यांनी करायला नको। एकतर मंत्रिमंडळामध्ये आपल्याला संधी मिळाल्यानंतर तिचं सोनं कसं होईल जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याच्या बाबतीत प्रयत्न केले पाहिजे, पण एक प्रकारचा आपल्याच नेत्यांवरती अविश्वास दाखवणं हेही काही महायुतीच्या दृष्टिकोनातून शोभणारी गोष्ट मला तरी वाटत नाही। नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा आहे, 7 आमदार आहेत, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळावं। माणिकराव कोकाटे सातत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करतात। आणि नाशिकच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वश्री मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे या बाबतीमध्ये मला असं वाटतंय की वरिष्ठ स्तरावरती काही ना काही चर्चा सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तो निर्णय झालेला दिसेल। लाडकी बहिणीची जी योजना होती त्याचा मोठा फायदा निवडणुकीमध्ये झाला, मात्र आता त्यामध्ये असं समोर येत आहे की परराज्यातलं रॅकेटचा त्याच्यामध्ये शिरकाव झाला आणि यूपी, आसाम, बंगाल, राजस्थानमधल्या महिलांनी ते अर्ज भरले गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा झाल्याचं आता सगळं समोर येत आहे। नाही, अशा प्रकारचं समजा जर का चुकीच्या पद्धतीने कोणी अकाउंटमध्ये शिरकाव केला असेल तर त्याचा नक्की येणाऱ्या काळामध्ये शोध लावला जाईल। लाडक्या बहिणीचा फायदा नक्की हा राज्य सरकारला तर झालेलाच आहे, पण त्याच्याबरोबर राज्य सरकारने केवळ फक्त लाडक्या बहिणींचंच या ठिकाणी घोषणा केली, इम्प्लिमेंट केलं अशातला प्रकार नाही आहे। लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला 7.5 HP पर्यंत तुमचे वीज पंप जे आहेत शेतकऱ्याचे ते सुद्धा माफ केलेले आहेत। महायुतीमधले कार्यकर्ते जे असतील, नेते असतील, यांचं संघटन चांगलं होतं। या निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आपल्याला बघायला मिळालं असेल आणि युतीचं यश जसं महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती आपल्याला बघायला मिळालं तसं आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आपल्याला निवडणुकीच्या काळात अनुभवायला मिळाली असेल। आघाडीमध्ये तुम्ही प्रत्येक पक्षाकडे बघितलं तर शेवटच्या फॉर्म भरस तोपर्यंत त्यांचे उमेदवार आणि कुठल्या मतदारसंघात आपण निवडणूक लढवावी हेच जर का ठरत नसेल तर केवळ फक्त लाडक्या बहिणीमुळे फायदा झाला हे म्हणण्यापेक्षा आघाडीमध्ये किती बिघाडी झालेली होती हे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे। विशेषतः लाडकी बहिणीमध्ये जवळपास 1171 बोगस अर्ज त्या ठिकाणी आढळून आले आणि सांगली आणि काही अन्य भागातल्या महिलांच्या नावे थेट राजस्थान, आसाम त्या भागातल्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ते सगळे पैसे जमा झाले। हे बघा, आता समजा 2 ते 2.5 कोटी दरम्यान 2 ते 2.5 कोटी लाडक्या बहिणींना जर का फायदा मिळाला असेल याचा अर्थ त्या 2-2.5 कुटुंबांना त्याचं एक प्रकारचं सरकारचं सहकार्य आहे। त्याच्यामध्ये 1100-1200 फॉर्म जर का चुकीचे असतील, मला असं वाटतं की ते 1100-1200 न थांबता कदाचित ते हजाराच्या संख्येमध्ये जातील, पण ते सगळे जे चुकीचे अर्ज भरलेले असतील आणि जे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतील अशा लोकांचे नाव, अशा महिलांचे नावं कमी होतीलच। अजितदादांनी बीडमधून एक इशारा दिलेला आहे, विकास कामं करताना कुणी खंडणी मागू नये, खंडणी मागितली तर मोक्का लावला जाणार, अशा पद्धतीचा एक इशारा दिला। नाही, तो स्वाभाविक आहे। अजितदादांचा स्वभाव मुळामध्ये की ह्या स्वरूपाचं वक्तव्य करताना दादांनी फार विचार केला असेल आणि
अजितदादांची सातत्याने आम्ही निवडून गेल्यानंतर 2019 पासून तर आजपर्यंत हीच शिकवण असते की सातत्याने पक्षाचं नाव किंवा जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास याला कुठल्याही प्रकारे तडा नको गेला पाहिजे, या दृष्टिकोनातूनच आपलं वागणूक जनतेशी असलेली प्रामाणिकता ही ठेवली पाहिजे, हे सातत्याने त्यांचं सांगणं असतं. सध्या बीडचं प्रकरण जे आहे ते चर्चेत आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही. काल अजितदादा जे ते बीडमध्ये गेले होते, त्यांचं पालकमंत्री म्हणून जे आहे धनंजय मुंडेंनी स्वागत केलेलं आहे. एखाद्या मीडियाच्या माध्यमातून, सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून, काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने केवळ फक्त धनंजय मुंडे साहेबांनाच टार्गेट केलं जात आहे. म्हणून काही पदाधिकारी आणि आमदारांच्या बहुतेक चर्चेनंतर काही दिवस का असेना, जोपर्यंत मंत्रिमंडळाचा पूर्णपणे पालकमंत्र्यांचं वितरण होत नाही, केवळ फक्त बीडचं थांबलेलं आहे म्हणून असं काही म्हणता येणार नाही. नाशिकचाही त्या ठिकाणी, रायगडचाही प्रश्न आहे, परभणीचा प्रश्न आहे. या राज्यातल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा जर का कुठेतरी चर्चेअंती निर्णय घेण्याची गरज असल्यामुळे काही दिवसानंतर होईल. खरं तर या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेबांचा देखील समावेश करण्यात आला, त्यामुळे त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. मध्यंतरी त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नाही, मला नाही वाटत भुजबळ साहेब असं करतील. आणि भुजबळ साहेबांना न घेतल्यामुळे ते नाराज असतील तर मग मलाही नाही घेतलं. आपण कुठेतरी माणसाने समाधान ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की भुजबळ साहेबसुद्धा पक्षासोबतच राहतील. ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या केलेल्या परिश्रमामुळे आमच्यासारख्यांना कुठेतरी यश प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे त्यांचा मान सन्मान हा पक्ष नेहमी ठेवतोय आणि ठेवत राहील, त्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काल भेट झाली होती, त्यानंतर कुठेतरी त्याच्या अनौपचारिक गप्पांमध्ये युतीच्या देखील गप्पा झाल्या. काय वाटतं आपल्याला? राऊत देखील म्हणाले, राऊत देखील म्हणाले पुढे काय होतं ते आम्ही बघतो आहोत, वेट अँड वॅचच्या भूमिकेत आहोत असं देखील राऊत म्हणाले त्यावर. नाही, आता उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेलं आहे की राऊत साहेबांना काहीच सांगायचं नाही. आणि राऊत साहेब जे पण बोलतात ते वस्तुस्थितीला धरून कुठेही नसतं, हे उद्धव ठाकरे साहेबांच्या लक्षात आलेलं आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या हेही लक्षात आलेलं आहे की पार रसातळाला शिवसेना जी पोचवण्याचं काम एक प्रकारची सुपारी घेतलेल्याचं निदर्शनास आणि सुपारी घेतल्यासारखं जे काम केलं जाते राऊत साहेबांकडनं, तर मला असं वाटतं ते उद्धव ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं. म्हणून कदाचित कुठेतरी कोपऱ्यामध्ये कुठले जर का महायुतीचे नेते भेटत असतील तर त्यांना ते चर्चा करू शकतात असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.